आईची आठवण झाली आणि दोन ओळी सुचल्या. आई बापा चरणी ठेविता माथा, नको वणवण फिरू जाण भगवंता, नको वणवण फिरू जाण भगवंता, नको वणवण फिरू जाण भगवंता. आई बाबा नको मग सत्संग, नको तीर्थयात्रा, नको मग सत्संग, नको तीर्थयात्रा, नको मग सत्संग, नको तीर्थयात्रा, नको मग सत्संग, नको तीर्थयात्रा. आई वडील एवढे श्रेष्ठ आहे, वेळ गेल्यानंतर जर कळलं तर त्याचा काही फायदा नाही. आता आहे देवाचा पण त्यांची सेवा केली पाहिजे. नंतर तुम्ही सत्संग करा, तीर्थयात्रा करा, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आपले आई वडील पहा, तीर्थयात्रेचा एक नियम आहे की पावन केव्हा होते, प्रत्येक तीर्थयात्रेला आपले आई वडील जर सोबतात तरच ते तीर्थ आपल्याला पावन होतं, नाही तर होत नाही. तुम्ही तीर्थयात्रा करा, मित्र परिवार पत्नी सर्व मुलं बाळ घेऊन जावा, परंतु आपल्या आई वडिलांना एकच ठिकाण ठेवा. परंतु आपल्या आई वडिलांना जी आपण आई वडिलांना घेऊन जी तीर्थयात्रा करतो ती फलदायी असते, ती पावन असते. आज भाग्यवान कुटुंब आहे. शशिकांत कोतवडेकर हे जे कुटुंब आहे भाग्यवान आहेत, भाग्यवंत म्हणजे आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या फॅमिली नातेवाईकांसाठी आज भजनाचा कार्यक्रम त्या आपल्या आई वडिलांनी भजन आनंद घ्यावा, त्या ईश्वराचं नामस्मरण गाण्यावरती पडावं. सर्व पाहुणेपै यांना एकत्र घेऊन हा जो कार्यक्रम इथं होत आहे. म्हणून म्हणायचं आहे, वेळ निघून गेल्यानंतर आपल्या आई वडिलांची आपण काळजी करण्यापेक्षा आता आपण त्यांची किंमत केली पाहिजे. नको मग सत्संग, नको तीर्थयात्रा, नको मग सत्संग, नको तीर्थयात्रा, नको मग सत्संग, नको तीर्थयात्रा, नको मग सत्संग, नको तीर्थयात्रा. आई बाप जगी आहे एक त्राता, 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 आई बापा चरणी ठेविता माथा, आई बापा चरणी ठेविता माथा, नको वणवण फिरू जाण भगवंता, 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 नको वणवण फिरू जाण भगवंता. आठवण ठेवता श्रावण बाळाची, आई बापाची कशी सेवा करावी, जशी श्रावण बाळाने केली अशी सेवा आपल्या आई वडिलांची केली पाहिजे. खरंच सांगतो, वेळ गेल्यानंतर विचार करू नका. सुना असोत, मुलं असोत, सुनांनी सुद्धा आपली सासू असेल तर आपली आई समजा. जेव्हा तुम्ही तुमच्या सासूला आई समजाल तेव्हा तुमच्या आईला त्या घरी येणाऱ्या सुना आहेत त्या आपली आई समजतील. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा अगदी त्यांची दुर्गंधी येत असेल, शी आणि शू साफ करावी लागत असेल तरी आनंदाने करा. आपल्या मांडीवरती आपल्या आई वडिलांचं डोकं ठेवून त्यांचा प्राण जाऊ द्या, यासारखं पुण्य नाही. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा श्रावण बाळासारखी झाली पाहिजे. आठवण ठेवा त्या श्रावण बाळाची, आठवण
ठेवत्या श्रावणपणाची कावड खांद्यावर आई बापाची कावड खांद्यावर आई बापाची कावड खांद्यावर आई बाबाची कावड खांद्यावर आई बाबाची आई बाबा चरणी ठेविता माथा आई बाबा चरणी ठेविता माथा नको वन फिरू हर भगवंता वन फिरू हर भगवंता वन फिरू हर भगवंता सांगे लक्ष्मी नारायण माझ्या आई वडिलांचं नाव आहे आणि माझं स्वतःचं नाव विठ्ठल आहे. तर मी ह्या गीताला माझ्या आई वडिलांचं नाव दिलेलं आहे. सांगे लक्ष्मी नारायण आई बाप थोर नको वणवण फिरू दार दार. जर आपले आई बाप जर कळले नाही आपल्या घरामध्ये जो आपला ईश्वर आहे तो आपल्याला कळला पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. उगाच कुठंतरी तोरे गंडे नारळ पुढं दारोदार लिंबू कापत बसण्याचा अर्थ नाही. आपल्या आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवा आणि आपल्या कामाला लागा. पहा लगेच आपलं काम होतं. अशी एक शक्य आहे आपली आई आणि वडील. पहा तुम्ही तरुण पिढी आपण कामाला गेल्यानंतर तरुण काय आपण वयस्कर जरी असलो तरी आपला मुलगा जोपर्यंत घरामध्ये आपलं मुलगा असो मुलगी असो जोपर्यंत त्याचं पाऊल पडत नाही तोपर्यंत त्या आईच्या मुखामध्ये हास गेलेला नसतो. बाप तर झुरतच असतो तो आपण मोठेला असतो तो सांगू शकत नाही. परंतु आई आपली आणि वडील इतके काळजी करतात त्यावेळेस आपल्या मुलाचा प्रवेश उमऱ्याच्या आतमध्ये होतो तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये समाधान होतं त्यांचं पोटच भरतं. म्हणून काय म्हणतात लक्ष्मीनारायण सांगे लक्ष्मी नारायण